शेतीमालाच्या संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यातून उमटायला हवे. 13वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मेठे यांचे आवाहन. साहित्य, भाषा आणि संस्कृती संशोधन केंद्रासाठी आमदार खोसकर यांनी केला 1 कोटीचा निधी जाहीर. कावनईमध्ये केंद्र उभारणीसाठी जागा देण्याची सरपंच गोपाळ पाटील यांची घोषणा. साहित्य वास्तवाशी निगडीत असावे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्याच्या जगण्याचा संघर्ष साहित्यात यायला हवा. सत्तेचे गुलाम नको, भांडवलदारांच्या हातचे बाहुले नको, तर प्रस्थापितांना देशोधडीला लावणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष हवा. हे खरे साहित्य. शेतीमालाचा लढा साहित्यातून प्रतिबिंबित होऊन व्यवस्थेला हादरा देणारं साहित्य हवं, असं आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांच्या वतीनं मोडाळे तालुका इगतपुरी येथे आयोजित 13वे नवोदितांचे व ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक विजयकुमार मेठे यांनी केलं. व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, आमदार हिरामण खोसकर, स्वागताध्यक्ष गोरख बोडके, ज्येष्ठ साहित्यिक तथा परिषदेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष देविदास खडताळे, परिषदेचे संघटक अमोल कुंभार, उद्योगपती तानाजी गायकवाड, अभिनेते तथा साहित्यिक अजय बिरारी, लेखक प्रशांत कोतकर जळगाव, दिलीप कसगावकर, माणिकराव गोडसे, पुंजाजी मालुंजकर, न्यायाधीश सलंत पाटील, परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष आयोजक नवनाथ अर्जुन पा गायकर, मोढाळे सरपंच शिल्पाताई आहेर, डॉक्टर महेंद्र शिरसाट आदींसह मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी आपल्या भाषणात बहुजनांचा आवाज व साहित्य आणि संस्कृती दाबण्याचा प्रस्थापितांनी प्रयत्न केला. साहित्य संमेलन ही बहुजनांची वैचारिक व्यासपीठे आहेत आणि समाजानेच ती ताकदीने टिकवली पाहिजेत, असं प्रतिपादन केलं. आमदार हिरामण खोसकर यांनी परिषदेला भाषा, साहित्य व संस्कृती संशोधनासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. तर काननई गावचे सरपंच गोपाळ पाटील, डॉक्टर महेंद्र शिरसाट आदींसह ग्रामस्थांनी संशोधन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रास्ताविक करताना आयोजक नवनाथ गायकर यांनी गेली 13 वर्षे ही चळवळ राबवताना आलेल्या अडथळ्यांवर मात करत एक तप पूर्ण केल्याचे सांगितले. परिषद पुढील काळात ही नव्या दमाने काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आदर्श जनसेवक पुरस्काराने गोरख बोडके यांना सन्मानित केलं गेलं. आदर्श आरोग्यदाता म्हणून सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेंद्र शिरसाट, आदर्श आरोग्य दूत डॉक्टर जयवंत जगताप, आदर्श आरोग्य सेवक रमेश आवारी, आदर्श गाव मोडाळे, आदर्श ग्रामसेवक हनुमंता दराडे, आदर्श युवा नेते तुकाराम वारघडे, आदर्श विद्यालय मोडाळे, जीवन गौरव बाळासाहेब पलटणे, कवयित्री सुशीला संकलेचा, स्वर्गीय स्वामी गायकर काव्य गौरव कवी नंदकिशोर ठोंबरे, वैकुंठवासी हरिभक्त पारायण किसन म काजळे, कीर्तन केसरी पुरस्कार हरिभक्त पारायण नामदेव म डोळस, काव्यभूषण पुरस्कार तानाजी धारणे हेलपाटाकर रायगड, आदर्श सरपंच गणेश टोचे निनावी, शिवाजी पा गाढवे धामणगाव आदी मान्यवरांना प्रदान करण्यात आला. साहित्य संमेलनाचा प्रारंभ भजनी मंडळ मोडाळे व माध्यमिक विद्यालयाचे लेझिम पथक व नृत्य पथकाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ गायकर यांनी केलं, तर सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी केले. यावेळी नवनाथ गायकर यांना उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी निवड केली, तर बाळासाहेब गिरी यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. सदर निवडीचे पत्र शरद गोरे यांच्या हस्ते धामणगी देण्यात आले. आभार कवी रमेश मुकणे यांनी केलं. यावेळी सर्वश्री प्रकाश धारणे, तानाजी धारणे, प्रतीक मिठे, नीता बागुल, सुनीता वाळुंज, मानसी बर्वे, रंजना होरा, उज्ज्वला सुतार, देविदास शिरसाट, गणेश शिरसाट, संतोष शिरसाट, प्रतीक गोवर्धने, निलेश गोवर्धने, करण गोवर्धने, पत्रकार शरद मालुंजकर, विकास शेंडगे आदींसह अनेक मान्यवर हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री नवनाथ गायकर, सरपंच शिल्पा आहेर, मुख्याध्यापक मोरेसर, कचरू पा धात्रक, वसंत बाबा धात्रक, अशोक आहेर, दिलीप मेदडे,
वैभव गायकर, संदीप मुसळे, गोरख पालवे, रमेश मुकणे, रवींद्र पाटील, प्रांजल कोकणे, विद्या पाटील, ग्रामसेवक दराडे, संपत जगताप आदींसह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह नवनाथ गायकर, नाशिक।